लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक. शेतकऱ्याकडून 2.5 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. पुणे जिल्ह्यातील सहकार कार्यालयात काही दिवसांपूर्वी लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आलेली होती. त्यामुळे प्रशासनातील भ्रष्टाचार हा काही केला थांबत नसल्याचं समोर आलेलं आहे. नागरिकांमधून याबाबत तीव्र संताप व्यक्त होतो आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयात चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही अशी सर्वसामान्यांची ओरड असते. त्यामुळे अगदी तलाठ्यापासून ते प्रांत अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण एसीबीच्या जाळ्यात अडकलेले आहेत. आता नाशिकमध्ये 2.5 लाख रुपयांची लाच घेताना सिन्नरचे नायब तहसीलदार संजय धनगर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. तर अकोल्यात सुद्धा नाफेडचा ग्रेडर लाच मागत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यात तहसीलदाराने तक्रारदाराकडे तब्बल 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोडीत 2.5 लाखांची लाच स्वीकारताना नाशिकच्या एसीबीने तहसीलदार संजय धनगर यांना रंगेहात पकडले. शहरातील सोपान हॉस्पिटल समोर ही लाच स्वीकारत असताना एसीबीने थेट धाड टाकत अटक केली. त्यानंतर येथील मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडालेली आहे. तर सर्वसामान्यांकडून या कारवाईचं स्वागत होत असून प्रशासनातील भ्रष्टाचार हा संतापजनक प्रकार असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.